कदाचित महायुतीचा धर्म ते विसरले असावेत। आता भोरमध्ये ठीक आहे, स्वबळावर निवडणुका किंवा मैत्रीपूर्ण लढती असतील तरी महायुतीमध्ये समन्वय समितीमध्ये जर आचारसंहिता लागली असेल, म्हणजे समन्वय समितीची, त्यामध्ये प्रत्येकाला आपापल्या पक्षाचा प्रचार करणं हे त्याचं कर्तव्यच आहे। शेवटी चंद्रकांत पाटलांनी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला मतदान करा हे त्यांचं म्हणणं त्यांच्या पक्षाच्या दृष्टिकोनातून बरोबरच आहे, पण महायुती म्हणून एक धर्म असतो आणि त्यामध्ये अजितदादांना मतदान करू नका, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत, आम्ही पण मग इकडं जर असं म्हटलं की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा आहेत, तेच आता अर्थमंत्री आहेत, त्यामुळे भाजपला मतदान करू नका, तर परत महायुतीत मीठ टाकण्याचा प्रकार होईल। पण कदाचित चंद्रकांत दादा हा महायुतीचा धर्म विसरलेले असावेत। मी मागेही म्हटलं त्यांना विसरभोळेपणाचा आजार झाला आहे, त्यांचं हे वक्तव्य निषेधार्ह आहे, मी त्यांच्या वक्तव्याचा निषेध करतो। अशा वक्तव्याने महायुतीमध्ये समन्वय नाही हे स्पष्ट दिसून येते आहे आणि ही समन्वय ठेवण्याची जबाबदारी अर्थातच जबाबदार मंत्र्यांची असते, ते स्वतः एक जबाबदार मंत्री आहेत। त्यामुळे अशा प्रकारे अजितदादांच्या पक्षाला मतदान करू नका असं म्हणणं म्हणजे जाणीवपूर्वक महायुतीमध्ये समन्वय नसल्याचं ते दाखवून देत आहेत आणि जाणीवपूर्वक वारंवार असं करून त्यांना क्षणिक सुख लाभू शकतं, पण हा महायुतीचा धर्म असू शकत नाही। आम्ही मात्र महायुतीचा धर्म पाळतो आहोत। जिथे मैत्रीपूर्ण लढते, आमच्याकडे पण स्वबळावर नगर परिषद नगरपंचायतच्या निवडणूक आहेत, पण आम्ही असं कुठेही वक्तव्य करत नाही की भाजपच्या उमेदवाराला किंवा शिंदे साहेबाच्या शिवसेनेला मतदान करू नका। आम्ही फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मतदान करा, कारण आपण टीका टिप्पणी करताना आपल्या मित्रपक्षावर सुद्धा अश्लाघ्य बोलल्या जाणार नाही किंवा त्यांच्याबद्दल वाईट बोलल्या जाणार नाही याची आचारसंहिता असताना ती चंद्रकांत दादांनी न पाळणं, मला असं वाटते हे पोषक लोकशाहीला आणि महायुतीच्या दृष्टिकोनातून स्वागतार्ह निश्चितच नाही।